नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण तयार करणार आहोत मसाले भात आणि त्याचबरोबर कैरीचं चटपटीत करम कसं करायचं ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी आपण मसाले भात बघूया. तर इथे बघा मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकतं. त्याचबरोबर इथे लागणार आहेत आपल्याला जिरे, त्याच्यानंतर दालचिनी, तमालपत्र, शहाजिरं, मसाला वेलची, काळी मिरी, लवंग लागणार आहे. तर इथे बघा तेल गरम झाले, यामध्ये घातले मोहरी छान तडतडली की सगळे खडे मसाले घालायचे, थोडासा हिंग, कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता. 2 ते 3 मिनटं छान असा कांदा तेलात परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो, सिमला मिरची. तर इथे 1 टोमॅटो आणि 1 सिमला मिरची घेतलेली आहे. तर ही सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि हे सगळं मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेमवरती करून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान असं 2 मिनटं परतून घेतलं मी. आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं गाजर. त्याचबरोबर इथे फ्लॉवर आणि हिरवे वाटाणे घेतले होते मी. तर दोन्हीसुद्धा मीठ टाकून छान शिजवून घेतले होते 5 ते 10 मिनिटं. तर ते सुद्धा यामध्ये घालून व्यवस्थित असं 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे बघा छान इथे परतून घेतलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. आता छान परतून घेतलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घातली आहे आणि मिरच्या घातलेल्या आहेत. तर मिरच्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत, जर आवडत नसतील तर स्किप केल्या तरी देखील चालेल. तर मिरच्यांना मी उभे असे काप करून घातलेले आहेत आणि परत एकदा चांगलं असं परतून घ्यायचं. आता छान परतून घेतले. आता यामध्ये मी घातलेले आहेत ओले काजूगर आहेत, तर हे यामध्ये घातलेत मी. तर हे सुद्धा ऑप्शनल आहेत, जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर घालू शकता. याचबरोबर आता सगळे मसाले घालायचे आहेत. हळद, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी मस्त असं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे भिजवलेला तांदूळ. तर इथे मी हा बासमती तुकडा वापरलेला आहे तांदूळ. तुम्ही कोलम किंवा तुम्हाला जो भात आवडतो ना तर तो तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटं झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे बघा छान वाफ बसले मस्त अशी. परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळे मसाले, सगळ्या भाज्या आणि तांदूळ छान व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, तर गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि चांगलं ढवळून घेते. तर इथे मला थोडंसं पाणी अजून थोडंसं लागणार आहे, तरी मी इथे अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर इथे मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि असं परत एकदा छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि मस्त असं कुकरला झाकण लावायचं आणि 3 शिट्या करून घ्यायच्या. तर इथे मी कुकरला झाकण लावून 3 शिट्या करून घेतल्या. बघा कुकर थंड झाला आहे, पाहूयात आपण. बघा किती मस्त असा दिसतोय आणि सुगंधसुद्धा अप्रतिम असा आहे. तर हा भात आता गरम आहे, तर त्यामुळे थोडासा ओलसर आहे. थोडा अजून पूर्ण थंड झाला ना की छान असा मोकळा सुटसुटीत होतो. तर भात छान शिजलेला आहे. तर मस्त असा हा मसाले भात तयार झाला आहे. आता आपण कैरीचं करम बघूया. तर इथे बघा भरपूर साऱ्या कैऱ्या आणल्या होत्या मी. तर कैरीचे बरेचसे प्रकार केलेत, पण त्याचा व्हिडिओ काही केलेला नाही आहे मी. तर आता आपण करम कशी करायची ते पाहूयात. तर कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची आणि छान असं काप करून घ्यायचे आहेत. तर छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतल्यात बघा सगळ्या मी. त्याचबरोबर इथे मी चटणी, मीठ आणि हळद घेतलेली आहे, मोहरीसुद्धा घेतलेली आहे. तर इथे बघा कडलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घातली चमचाभर, त्यानंतर मेथी घातली आहे आणि आपण ज्या फोडी करून घेतल्या त्यामध्ये गूळ घालायचा आहे चमचाभर आणि जी फोडणी दिली आहे ना मोहरीची, तर ते चांगलं असं कोमट करायचं. तेल जास्त गरम नसावं तेल, त्यामुळे कोमट असं झालं ना की यामध्ये चटणी, मीठ आणि हळद घालायची. तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे. 2 मिनटं ना असंच मिक्स करून घ्यायचं. आपल्याला चटणी जी आहे ती जळता कामा नये, त्यामुळे कोमट असतानाच चटणी, मीठ, हळद घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून फोडींवरती घालायचं. तर मस्त आपलं करमसुद्धा खाण्यासाठी तयार झालेलं आहे. काय मग मंडळी, तोंडाला पाणी सुटलं ना?
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशा छान नवीन चमचमीत रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.